सभापती महोदय, छत्रपती संभाजीनगरमधलं हे जे काम हुडकोचं आहे ते स्मार्ट सिटीमधलं काम आहे आणि सन्मान्य सदस्यांनी जे सांगितले की तो प्रस्ताव 1.5 वर्षापूर्वी जो शासनाकडे आलेला आहे तो प्रस्ताव शासनाकडे आल्यानंतर शासनानं देखील महानगरपालिकेला असं कळवलेलं आहे की हा प्रस्ताव स्मार्ट सिटीचा असल्यामुळं शासनाला आता त्याला पैसे उपलब्ध करून देता येणार नाही, कारण छत्रपती संभाजीनगरला राज्य शासनाचा निधी, महानगरपालिका आणि केंद्र शासन अशा पद्धतीनं जवळजवळ 900 कोटी रुपये हे स्मार्ट सिटीमधनं मंजूर झालेले होते आणि म्हणून हा प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याला बैठकीची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। हे अतिशय महत्त्वाचं काम आहे। 1.5 वर्ष ही बिल्डिंग काही नागरी व्यवस्था असतील, विद्युत व्यवस्था असतील, लिफ्ट आणि सोलार असेल, अंतर्गत काही सुविधा असतील, याच्यासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये 7 कोटी रुपये ही वैद्यकीय जी उपकरणं लागणार आहेत त्याच्यासाठी आवश्यक आहे आणि तिथं आवश्यक आपल्याला जो कर्मचारी वर्ग लागणार आहे त्याच्यासाठी 3 कोटी रुपये आवश्यक आहेत। असे 10 कोटी रुपये मंजूर करण्याचे निर्देश आजच शासनामार्फत महानगरपालिकेला दिले जातील, त्याच्यामुळे बैठकीची काही आवश्यकता नाही।